टाकला, कारण कॉन्ट्रॅक्टरकडनं टक्केवारी मागायला लागले असं कळलं मला. आणि परत त्यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टरसाठी मुंबईच्या पर्यावरणाचा ऱ्हास जो आरेमध्ये केला तोच आता गारगाई पिंजाळमध्ये करणार. आणि त्याच्यानंतर तरी देखील आपण पावसावरती अवलंबून राहणार. म्हणजेच काय की मुंबईची दुःख, मुंबईच्या व्यथा, वेदना, पर्यावरण मारल्यानंतर मुंबईला आज जो काय त्रास होतोय आरे कापल्यानंतर, प्रदूषण गेल्या 3 वर्षात जेवढं झाले ते एवढं प्रदूषण यापूर्वी कधी झालं नव्हतं. कोणत्याही मुंबईकराला विचारा. मग अचानक हा काय योगायोग आहे? मग यांच्या विचाराचं प्रदूषण झालंच आणि हवेचं पण प्रदूषण झालं. तुम्ही जे प्रकल्प सांगतात ना, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी परत एक आरोप केला. त्यांचं म्हणणं आहे की हे सगळे प्रकल्प आम्ही केलेत, उगाच दुसऱ्याचं मूल आपल्या मांडीवर बसवल्याने ते आपलं होत नाही. अहो, तुम्हाला दुसऱ्याचा बाप घ्यावा लागतो डोक्यावर. मुख्यमंत्र्यांना दुसऱ्याचा बाप डोक्यावर घ्यावा लागतोय. स्वतःच्या बापाचं नाव सांगायला लाज वाटते. का माझ्या वडिलांचे फोटो घेऊन फिरताय? सांगा ना, तुमच्या वाडवडिलांचं नाव सांगा आणि मागा मतं. पण मुंबई आणि तुमचं नातंच कुठे काय दिसत नाहीये. मुंबईमध्ये केलंय काय तुम्ही? नुसतं FSI वाढवला म्हणजे मुंबईचा विकास नाही केला. मेट्रो 2चं लोकार्पण मी पण केले. मेट्रोची कामं तशी पूर्वी काँग्रेसच्या काळात सुरू झाली. पण मुंबईमध्ये जेवढं पाण्याची सोय आम्ही केली, जलबोगदे केले, इतर काही गोष्टी केल्या, कोस्टल रोड हा आम्ही केला, मुंबईसाठी पिण्याच्या पाण्याचं धरण शिवसेना प्रमुखांच्या नावाने आम्ही केलं आणि ते सुद्धा विक्रमी कमी वेळेत करून दाखवलं. तेव्हा मुख्यमंत्री काय नुसते पर्यटक होते. प्रचाराकडे येतो जसं आम्ही आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं तर ही निवडणूक सुरू व्हायच्या आधीच गेले 4-5 महिने एक सगळ्यात महत्त्वाची एक पॉलिटिकल डेव्हलपमेंट जी आम्ही बघितली ती शिवसेना आणि मनसेची युती. 20 वर्षापासून आम्ही राजकारण बघतोय, कारण मराठीचा मुद्दा वारंवार मांडला जातोय. एक असं वाटतं बघता, म्हणजे तुम्ही काय एकत्र आलात, तुम्ही त्याच्यावरती बरंच बोलून झालं आहे. काय एकत्र आलात, कसं एकत्र आलात, आम्ही तुमच्या पहिल्या भेटी, दुसरी भेट, तिसरी भेट आम्ही सगळं कव्हर करून ते सगळं कव्हर करून झालं. पण 20 वर्षात तुम्ही वारंवार मुद्दा मांडतायत. आजही मुलाखतीमध्ये मी तो ऐकला तुमच्या संयुक्त मुलाखतीमध्ये की मराठी माणसाला एक फूट पडत चालली आहे, फूट पडत आहे. तुम्हाला असं वाटतं की 20 वर्ष 2 ताकद आज तुम्ही म्हणतात की एकत्र आल्यात, दोन्ही ठाकरे ब्रँड असं म्हटलं जातं आहे. ठाकरे ब्रँड 20 वर्ष वेगळा वेगळा असल्यामुळे मराठी माणसाचं नुकसान झालं? नुकसान हे नक्कीच झालेलं आहे. बघा, तुम्हाला एक याचं मूळ परत सांगतो. कालच्याही मी मुलाखतीत म्हटलं की 60 साली संयुक्त महाराष्ट्र झाला. 60 ते 66 मुंबईमध्येच मुंबई मिळून देखील मराठी माणसाची गळचेपी होत होती. म्हणून शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली. तिथपासून आत्तापर्यंत सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. शिवसेना प्रमुखांच्या नंतर पुन्हा तो जो काही त्यांचा कंडू होता गुजरातचा मुंबईवरचा हक्क सांगण्याचा, त्याला आता कोंब जो होता कुठून फुटलाय तो माहिती नाही मला, पण तो परत फुटला आणि त्यांना असं वाटलं की आता मुंबई आपलीच, शिवसेना संपवली का मुंबई आपलीच होणार. आणि म्हणून गेल्या 2-3 वर्षात मुंबईमध्ये मराठी माणसांवरती दादागिरी सुरू झाली. तुम्ही देशातलं एक तरी राज्य असं दाखवा की जिकडे मराठी माणूस जाऊन दादागिरी करतोय. कोणतरी पोपट येतोय आणि तो तिथल्या लोकांवरती बोलतोय, असं कुठेच नाही आहे. त्याच्यानंतर घर नाकारलं जातं, आहारावरनं त्याला ऐकावं लागतंय. हे असं मराठी माणूस इतर राज्यात कुठेच वागत नाही आहे. तो तिथे गेला आणि तिथलाच बनून राहिला आहे. तिथेच तो गुण्या गोविंदांनी राहतोय. आणि अगदी जुनी जरी काढली ग्वाल्हेर बिल्लेरसुद्धा, म्हणजे शिंदे होळकरांपासून ही जी मराठी माणसं तिकडे गेली ती अगदी सुरतेत सुद्धा मराठी माणसं आहेत, अहमदाबादमध्ये आहेत. पण कधीही तिथली मराठी माणसं दादागिरी नाही करत. इकडे आमच्याच घरात येऊन आमच्यावरती आता दादागिरी करायला लागली लोक, त्याला आमचा विरोध आहे. बाकी पिढ्यानपिढ्या इकडे येऊन राहिलेत, मिळून मिसळून गेलेत, त्यांना सगळ्यांना आम्ही स्वीकारले ना. जे आमच्यावरती दादागिरी नाही करत, आता ह्यांची मस्ती, हे जे 2 वरती 2 बसले त्यांचे शेठ, त्यांच्या पाठिंब्यामुळे यांची मस्ती वाढली. नाहीतर इथले गुजराती आमच्या सोबत आहेत, उत्तर भारतीय आमच्या सोबत आहेत, मुसलमान तर आहेतच तुम्ही सांगतात, ख्रिश्चन आमच्या सोबत आहेत, शीख बांधव सोबत आहेत, सगळे. कुठे काय मुंबईमध्ये कुठे अशा इतर वेळेला काय दंगली झाल्यात? या तुमच्या दोघांच्या दुराव्यामुळे, म्हणजे तुम्ही आणि राज ठाकरे वेगवेगळे असल्यामुळे मराठीची एकजूट जी ताकद, म्हणजे तुम्ही शिवसेनेचा उल्लेख केला की संयुक्त महाराष्ट्रानंतर ज्या प्रकारे शिवसेनेची एक ताकद होती, इथल्या मराठी माणसाकडे डोळे वटारून बघण्याची कोणाची हिंमत ती आता होते तुम्ही म्हणताय. कशामुळे? कारण शेवटी महाराष्ट्र म्हटल्यानंतर इकडे सर्व पक्षात मराठी आहेत. पण ते मराठी म्हणजे मी आणि राज वेगळे होतोच ना, आम्ही दोघे वेगवेगळे निवडणुका लढलोच ना. पण त्याच्यामध्ये मराठीवरती आक्रमण नव्हतं झालेलं दुसऱ्यांकडनं, जे आत्ता दिसतंय. म्हणजे अगदी 17 सालापर्यंत
किंवा 14 सालापर्यंत मराठीवरती आक्रमण कोणी दादागिरी नव्हतं करत. त्याच्यामुळे ठीक आहे, तुमची मतं वेगळी आहेत, माझी मतं वेगळी. मग शरद पवार पण मराठीच आहेत, देवेंद्र सुद्धा म्हणतात ते मराठी आहेत, कारण त्यांना परत मराठी हिंदू म्हणायचं. तर आता मराठी हिंदू म्हणजे तुम्ही मराठी माणसाला देवेंद्र फडणवीस हिंदू का नाही मानत? मराठी माणसाला देवेंद्र फडणवीस हिंदू नाही मानत, मग देवेंद्र फडणवीस कोण आहेत? मराठी आहेत का हिंदू आहेत? आम्ही जे सांगतो की आम्ही मराठी बोलणारे अस्सल देशप्रेमी हिंदू आहोत. पण मग भाजपवाले कोण आहेत? कारण मरे एकाचं व्हिडिओ पाहिला की त्याने सांगितले की तो कुरेशी आहे म्हणून. दुसऱ्याचा एक आमच्यावरती आरोप करणार, त्यांनी त्याच्या प्रचारामध्ये सुद्धा सगळे मुस्लिम सोबत आहेत त्याच्या. त्याच्यामुळे भाजपवाले पहिले, आम्ही हिंदू आणि मराठी एकच आहोत, पण भाजपवाले मराठी माणसाला हिंदू का नाही समजत किंवा मानत? छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कोण होते? मग तेव्हा तुम्हाला मराठी आणि हिंदू वेगळा तुम्ही केला नाही. आत्ता तुम्ही म्हणजे इथपर्यंत यांची मजल गेले किंवा इथपर्यंत ह्यांनी नीचपणाचा कळस गाठलाय की आता मराठी आणि हिंदू वेगळे करतायत. मराठी माणसाला हिंदू नाही मानत आहेत हे. जसं असं पूर्वी म्हटलं जायचं की ही माती महाराष्ट्राची माती अशी आहे की इथे खडकावर जरी दुहीची बीजं टाकली तरी ती ते अशी फोफावतात. हे औरंगजेबाचं वाक्य आहे. पण आणि त्यांनी तेच सांगितले की या दुहीचा, मी तेच म्हणतो की या दुहीचा फायदा घेतला गेला असं वाटतं तुम्हाला मराठी माणसाच्या? दुहीचा फायदा आता हा औरंगजेब किंवा अब्दालीच्या मनोवृत्तीची जी लोक आहेत, ज्यांना मी अनाकोंडा पण म्हणतो, सगळं गिळणारे, ते घेत आहेत. कारण आता अंबरनाथमध्ये ते झालं. अंबरनाथमध्ये यांच्या चाट्याने त्यांनी बाजूला केलं आणि काँग्रेसबरोबर युती केली. म्हणजे यांना फक्त पालखीचे भोई बनवून ठेवलेत आणि हे आपले निर्लज्जपणाने त्यांची भोई बनलेत पालखीचे. तसं असं का होतं? म्हणजे मी जेव्हा आम्ही सुरुवातीला पत्रकारितेत नवीन होतो तेव्हा आम्ही छगन भुजबळांनी आम्ही जेव्हा बघायचो की त्यांनी फक्त जेव्हा बंडाची भाषा केली तेव्हा त्यांच्या घरावरती शिवसैनिकांनी हल्ला केला. म्हणजे त्या काळी कोणी शिवसेना सोडून जाणार असा जरी विचार झाला तरी शिवसैनिक पेटून रस्त्यावर उतरायचा, मुंबई अक्षरशः थांबायची. हा शिवसेनेचा दरारा होता लोकांमध्ये, कारण शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. म्हणजे आज आपण जरी ऐकत असतो कार्यकर्त्यांच्या निवडणुका किंवा काय, पण शिवसेनेचा पूर्ण गाभा कणा हा शिवसैनिक होता, रस्त्यावर उतरणारा शिवसैनिक होता. आज मात्र शिवसेना तुटते, 2 तुकडे होतात, शिवसेनेची निशाणी पण निघून जाते. असंही म्हटलं तर की बाळासाहेबांचे वारस हे एकनाथ शिंदे आहेत असंही म्हटलं जातं. नाही, असं म्हटलं जातं, पण तरी शिवसैनिक पेटून उठत नाही रस्त्यावरती. हे ना, ह्यांना ज्यांच्या आईबापाचा पत्ता नाही असेच हे दुसऱ्याचे वारस ठरू शकतात. स्वतः कोणाचे वारस आहेत हा त्यांना पत्ता नाही आहे, त्यांचे वारस कोण आहेत त्यांचा पत्ता नाही आहे, ते कोणत्या संस्कृती त्यांच्या घरात आहे त्याची त्यांना माहिती नाही आहे. अशी लोक फक्त हे असं शोधू शकतात. पण याच्यामध्ये एक आहे की शेवटी मारामाऱ्या होतात ते शिवसैनिकांमध्ये होतात. रक्तपात होतो तो शिवसैनिकांचा होतो, डोकी फुटतात ती शिवसैनिकांची फुटतात. आणि हे डोकी फोडवणारे किंवा मारामारे लावणारे हे सुखनैव सत्ता भोगतात. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं की तेव्हा की अरे आपणच भांडतो एकमेकात आणि हे तिकडे मस्त गादीवरती लोळत आहेत. मग खरे दुश्मन ते आहेत, पण दुश्मन म्हणून आम्हालाच माझीच माणसं फोडून माझ्या अंगावरती सोडतात. ह्यांच्यात कुठे हिंमत? कारण कुठेही मुंबईवरती संकट आलं, मग ते जातीय दंगल असेल, घातपात असेल, अपघात असेल, कुठे संघवाले किंवा भाजपवाले येत आहेत? रक्तदान करायला येतात, गोमूत्र शिंपडायला येतात, पवित्र करायला. रक्तदान करायला कोण यांचे आलेत काही लोक? कुठेतरी अपघातामध्ये म्हणजे अनेक शिवसैनिकांची मी तुम्हाला उदाहरण देऊ शकेन की लोकांना वाचवताना त्यांचे जीव गेलेत. असं एक तरी भाजपवाला दाखवा ना. हे नंतर म्हणजे शहाणपण शिकवायला येतात फोटो काढून गेलं. तुम्ही म्हणतात की तिकडचे शिवसैनिक पण तुमचेच आहे, तिकडचे आपापसात मारामारी नको. शेवटी रक्त मराठी आहे. आणि मी जे म्हटलं मुंबईवरती कब्जा करायचा आहे ह्या 2 शेटना, त्यांना तेच तर पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला मराठी माणसांवरती गोळ्या झाडणारा मोरारजी देसाई हा नरराक्षस हा गुजरातमध्ये जन्मलेलाच होता. तो हिंदू होता की नव्हता? मग असं तुम्हाला महापौर किंवा मुख्यमंत्री चालेल जो मराठी माणसांवरती गोळ्या झडतोय? आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं की तुम्हाला गोळ्या दिल्या ते माणसांवरती मारायला दिलेल्या आहेत, वापरायला, गोळ्या फुकट घालू नका. मग हे तेच आहे. म्हणजे मराठी माणसं मुंबईसाठी तिकडे लढतायत, जीव देत आहेत, त्यांच्यावरती गोळ्या झाडणारा हा गुजरातमध्ये जन्मलेला नरराक्षस. आणि मरतात मराठी माणसं. त्याही वेळेला काँग्रेस
चा विरोध होता. म्हणजे काँग्रेसमध्ये सुद्धा एक मराठी माणूस होता ना, ज्याला आचार्य अत्रे नासका पाटील म्हणायचे, हो. सका सका पाटील. पाटील. तसे आता हे सगळे त्यातले जे मराठी माणसं आहेत ते नासकेच आहेत. पण आता तुम्ही मराठी माणसाच्या मुद्द्यावरती निवडणूक घेऊन जात आहेत. असा परत म्हटलं जातं की शिवसेना मी जरी शेवटच्या 2-3 निवडणुका बघितल्या त्याच्यामध्ये हाच मुद्दा होता. 2012ला मला आठवत आहे